नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संग्राम फासगे सर या राजमुद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे टेस्ट सिरीज ठेवली आहे राज्यसेवेची, त्या राज्यसेवेच्या टेस्ट सिरीजचा हा आज आपला चौथा पेपर झालेला आहे आणि त्या चौथ्या पेपरच्या म्हणजे जे आपलं सामान्य अध्ययनाचा चौथा पेपर आहे त्या चौथ्या पेपरची काही स्पष्टीकरणात्मक उत्तरे आज आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा राज्यसेवेचा पेपर सिरीज आपला चालू झाला त्याच्यातली सिरीज क्रमांक चौथा पेपर त्यातल्या सामान्य अध्यायांची काही स्पष्टीकरणात्मक उत्तरे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज आपण बघत असताना काही स्पष्टीकरणात्मकच उत्तरे बघू, कारण पूर्णतः जे काही वन लाइनर वगैरे प्रश्न असतील त्याचं काही स्पष्टीकरण गरज नाही। महत्वाचे प्रश्न बघून घेऊ। त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये विहंगम नावाचा पोर्टल विचारला आहे, ते तुम्हाला माहितच होतं, सगळ्यांना अभ्यास करणाऱ्यांना माहित होतं। मित्रांनो, अभ्यास चांगला करा, जीएस वर जास्त लक्ष द्या, सीसॅट वर लक्ष देऊ नका असं नाही म्हणायचं, सीसॅट वरही लक्ष द्या, त्याचाही अभ्यास करा, पण जीएस वर थोडंसं जास्त लक्ष द्या, मेरिट तिथे अवलंबून आहे तुमचं। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला ज्या काही नद्या दिलेल्या आहेत त्या तुमच्या दोन्ही नद्या आहेत, त्याच्यामुळे ते 1 व 2 दोन्ही बरोबर आहे। 3 मध्ये बऱ्याच जणांना वेगळं पेट्रोल डिझेल वगैरे काय वाटू शकते किंवा बघा इथे जीवनावश्यक वस्तू दिल्यात, मग पेट्रोल डिझेल एवढं काही नाही, पण सोया मिल हे त्याचं उत्तर आहे, हरभरा तुरडाळ असं वाटू शकतं, पण ते नाही त्याचं उत्तर। तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये 4 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर नसलेलं म्हणजे तुम्हाला कसलं स्टेटमेंट ओळखायचं मित्रांनो, चुकीचं स्टेटमेंट ओळखायचंय। त्याच्यामध्ये अ तर एकदम बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुमचं जे ब चं स्टेटमेंट आहे ते ब चुकीचं स्टेटमेंट आहे। मग जेव्हा एखादी स्टेटमेंट चुकीचं असतं तेव्हा का, तर तिथे एक तृतीय पंथासाठी निवारगृहे गरिमा नावाचा एक निवारगृह तृतीय पंथासाठी उभारण्यात आलं आणि ते आपण देत असताना पेपरमध्ये दिलं होतं, कुठे आहे म्हणून, एमपी मध्ये आहे म्हणून, पण विद्यार्थी मित्रांनो ते चुकीचं आहे। तर गरिमागृहे हे एमपी मध्ये नाहीत, तर ते जे गरिमागृहे असणार आहेत ते तुमचे गरिमागृहे हे गुजरात मध्ये असणार आहेत मित्रांनो। म्हणजे एमपीच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते, गुजरात असायला पाहिजे होते, त्याच्यामुळे ते तुमचं चुकीचं ठरलेलं आहे। बाकीचे सर्व विधानं बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 5 नो टेन्शन, 6 लाही टेन्शन नाही। आता डायरेक्ट जाऊ आपण प्रश्न क्रमांक 7 वर, आणि प्रश्न क्रमांक 7 वर जात असताना मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघा तुम्हाला काही एक योजना दिलेली आहे, हा योजनेवरला प्रश्न आहे आणि त्या योजनेचं नाव आहे उज्ज्वला योजना। या योजनेबद्दल सगळ्यांनाच माहित असेल की जे गॅस जोडणी संदर्भातली योजना होती आणि त्याच्यामध्ये पहिलं विधान तुमचं बरोबर आहे, इथे चुकीचं विधान निवडा म्हटलंय आणि फक्त क चुकीचं ठरलंय आणि तुमचं मग क विधान जेव्हा चुकीचं ठरते ते का चुकीचं बघा। मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना 2016 मध्ये उत्तर प्रदेशातील महोबा या ठिकाणाहून सुरू केली। बघा इथे तुम्हाला 2016 ला सदरील योजना यूपी मधील महोबा या ठिकाणाहून सुरू झाली असं स्टेटमेंट दिलेलं आहे। बऱ्याच जणांना हे बरोबर आहे वाटतं, ठीक आहे यूपी मध्ये महोबा वगैरे बरोबर आहे, पण विद्यार्थी मित्रांनो हे यूपी मधली महोबाची जी योजना आहे ती उज्ज्वला योजना क्रमांक 2 जी 2021-22 मध्ये हे अलीकडेच जी चालू झाली ती योजना आहे। मग तुमची जी 2016 ची योजना आहे विद्यार्थी मित्रांनो, ती 16 ची योजना ती मात्र तिथेच झालेली नाही। हा, तर ती 2016 ला जेव्हा ही योजना सुरू झाली ती योजना झाली होती बलिया उत्तर प्रदेश या ठिकाणावरून। म्हणजे महोबा नाही तर त्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते, बलिया असायला पाहिजे होते। महोबाच्या ऐवजी काय असायला पाहिजे होते, बलिया असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे। तसं तर ही योजना 2019 पर्यंतच आपल्याला लक्ष होतं की पूर्णतः सर्व घर धूरमुक्त करण्याचं, परंतु ते शक्य झालं नाही, त्याच्यामुळे त्या योजनेला अजून पुढे कालावधी वाढून देण्यात आलेला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा। मग प्रश्न क्रमांक 8 मध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो,
आणि त्या स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये चुकीचं स्टेटमेंट कोणतं दिलं आहे असं दिलंय, तर प्रश्न क्रमांक 8 मध्ये जे 3 नंबरचं स्टेटमेंट आहे ते 3 नंबरचं स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरत आहे. का चुकीचं ठरत आहे? इथे 2 न्यायालय दिलेत, एक बॉम्बे आणि दुसरं ओडिसा, आणि तुमचे जे नानावटे आहेत त्यांनी बॉम्बे आणि ओडिसा या दोन्ही ठिकाणी कार्य केलं होतं असं दिलंय. विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा ठीक आहे, चला बॉम्बे ठीक आहे, पण त्यांनी ओडिसा येथे काम केलेलं नाही. तर या ठिकाणी बॉम्बे व काय असायला पाहिजे होते, बॉम्बे व गुजरात असं असायला पाहिजे होते, परंतु त्या ठिकाणी ओडिसा दिलंय, त्याच्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं ठरत आहे. क्लिअर? चला, प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला एक पुरस्कार विचारलाय आणि तो पुरस्कार आहे पर्सन ऑफ द इयर, टाइम पर्सन ऑफ द इयर 2021. ॲलन मस्क यांना मिळाला आणि त्या एलन मस्कच्या कंपन्यांची नावं विचारलेत. यापैकी एकही पर्याय बरोबर नाही असं त्याचा म्हणजे पर्याय नाही असं दिलंय, पण वरीलपैकी सर्व कंपन्या त्यांच्याच असल्यामुळे तसं ते उत्तर देण्यात आलेलं आहे. याच्यावर जर टाइम पर्सन ऑफ द इयर बाबत भारतीयांच्या बाबतीत मत जाणून घ्यायचे असेल तर आजपर्यंत इतिहासात फक्त 1930 ला महात्मा गांधी यांना हा सदरील पुरस्कार मिळाला होता आणि यांच्या व्यतिरिक्त परत कोणालाही हा पुरस्कार मिळालेला नाही. क्लिअर? ओके. चला, प्रश्न क्रमांक 10 बघा. प्रश्न क्रमांक 10 मध्ये तुम्हाला साहित्य अकादमी पुरस्कारावर प्रश्न विचारलाय मित्रांनो. साहित्य अकादमी पुरस्कार सर्वांनाच माहिती आहे या पुरस्काराची सुरुवात कधी आहे. ते सुरुवात जी आहे ते 1954 ला झाली, परंतु या वर्षीच्या साहित्य अकादमी बद्दल जर बघायला गेलात तुम्ही, या वर्षीच्या साहित्य अकादमी बद्दल जर बघू लागलो आपण, एक मिनिट थोडासा डिस्टर्ब आहे, आपण चालू करू आपलं 1-2 मिनिटांमध्ये. साहित्य अकादमीमध्ये एकूण साहित्य अकादमीमध्ये बाल साहित्य असतं, युवा साहित्य असतं आणि एक सर्वसाधारण भाषेबाबतीत एक पुरस्कार असतो, जसं मराठी भाषा. मग जेव्हा साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल बघणार आहोत मित्रांनो, तेव्हा अ स्टेटमेंट बरोबर आहे, ब आणि क हे 2 स्टेटमेंट चुकीचे ठरलेत त्यांच्या. तर पहिल्यांदा बघा, साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जो आहे तो प्रणव सुखदेव यांना भेटलाय. आपण आपला प्रश्न याच्यावर आधारित आहे. प्रणव सुखदेव यांना भेटलाय आणि त्यांचं साहित्य होतं काळे कोरडे स्ट्रोक्स. पण इथे देत असताना आपलं इस्रो झेप नव्या स्थितीजाकडे, म्हणजे इथे देण्यात आलेलं जे आहे ते काळे, ते बघा, काळे कोरडे स्ट्रोक्स प्रणव सुखदेव. इथे देत असताना सदरील हे देताना दुसरंच आपण दिले, इस्रो झेप नव्या स्थितीजाकडे, म्हणून ते तुमचं ब विधान चुकीचं ठरलेलं आहे. प्रणव सुखदेवांनी लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम या दैनिकामध्ये उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे. ते मित्रांनो लोकसत्ता नाही, तर तिथे तुम्हाला लोकमत असायला पाहिजे होते. काय असायला पाहिजे होते? तिथे लोकसत्ताच्या ऐवजी लोकमत असं असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलंय. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल जर बोलायचं झालं तर विशेष म्हणजे या वर्षी एकूण साहित्य अकादमी पुरस्कार हा 22+2 बरोबर 24 भाषांमध्ये देण्यात येतो.
आणि यावर्षी 4 भाषांचा साहित्य अकादमी पुरस्कार नंतर जाहीर होणार आहे. त्या भाषा आहेत गुजराती, मैथिली, मणिपुरी आणि उर्दू. या 4 भाषांचे साहित्य अकादमी पुरस्कार नंतर जाहीर होणार आहेत. म्हणजे यावर्षी 20 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आता जाहीर झाले आणि 400 नंतर होणार आहेत. तर याच्यामध्ये जर मराठी भाषेबद्दलचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटला बघायचा असेल तर त्यांचं नाव आहे किरण गुरव. मराठी भाषेसंदर्भातला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला किरण गुरव यांना आणि त्यांची कादंबरी आहे बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी. पुढचा प्रश्न, यांना या वर्षीचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालाय तर ते बाल साहित्य पुरस्कार मिळाला विद्यार्थी मित्रांनो संजय वाघ यांना. आणि त्यांचं साहित्य होते जोकर बनला किंग मेकर. साहित्य काय होतं? जोकर बनला किंग मेकर. ग आहे मित्रांनो. चला परत लिहा काय तर. जोकर बनला किंग मेकर. साहित्य अकादमी बद्दल हे 3 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. कधी कधी तुम्हाला साहित्य अकादमीच्या भाषा आणि त्यांच्या जोड्या लावा याच्यावर हे प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11 मध्ये वरीलपैकी सर्व बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, ज्यावेळेस तुम्ही प्रश्न क्रमांक 12 बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, त्या 12व्या प्रश्न क्रमांकामध्ये तुमचं फक्त अ चुकीचं दिलेलं आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला हे अ स्टेटमेंट चुकीचं देण्यात आलं आहे ते का बघा. या वर्षीची बिस्मटेक परिषद भारताने आयोजित केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेटमेंट मध्ये आपला इंडिया दिलेला आहे, भारत दिलेला आहे. तर या वर्षीची जी परिषद आहे ती भारतानं आयोजित केलेली नसून या ठिकाणी भारत असं नसून या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? श्रीलंका असं असायला पाहिजे होते. याच्यामुळे सदरील विधान हे चुकीचं ठरलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला सध्या जर बघितलात तर सध्या आपण इलेक्ट्रिकल वाहनावर जास्त भर दिलेला आहे आणि नितीन गडकरी हे मिराई नावाच्या जपानच्या कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक कार मधून संसदेत आले होते. त्या मिराई, तुम्हाला जर एका दिवस जर स्टेटमेंट जास्त आले समजा 2-3 स्टेटमेंट, तर या मिराई या शब्दाचा अर्थ काय होतो असं जर विचारलं तर मिराई या शब्दाचा अर्थ होतो भविष्य. कारण आपलं आता सध्या भविष्यच आहे, ते भविष्यासाठीच आपण झटत आहोत, त्याच्यामुळे त्याचा अर्थ होतो भविष्य. 14 मध्ये फिफा वर्ल्ड कप जो आहे तो कतारला होणार आहे आणि पाठीमागचा झालेला जपानमध्ये झालेला आहे. या फिफा संघटनेची स्थापना 21 मे 1904 ला झाली होती आणि त्याचं सध्याचं जर त्याला काय म्हणू आपण, मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. मित्रांनो डायरेक्ट प्रश्न क्रमांक 15 श्रीलंका उत्तर आहे. प्रश्न अलीकडे जर बघितलात तुम्ही तर श्रीलंका या देशामध्ये अराजकता माजलेली आहे आणि तिथे आणीबाणी जाहीर करण्याची गरज पडली. आता श्रीलंकेबद्दल विशेष माहिती लक्षात ठेवा. त्याचे पंतप्रधान कोण आहेत, तिथले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, आणीबाणी का लागू झाली, आणीबाणी लागू करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 मध्ये ज्या लेण्या आहेत त्या लेण्या कोणत्या घराण्याच्या? आपल्याला महाराष्ट्रातले अजिंठा बघा, नाशिक, कानेरी, कार्ले, भाजे ह्या ज्या लेण्या आहेत ते सातवाहन घराण्यांच्या त्या काय होत्या तर प्रतीक होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस सातवाहन घराणं आपल्याला येतं त्यावेळेस सातवाहन घराण्यावर बरेच आजपर्यंत काही प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. मग या घराण्याचा संस्थापक कोण आणि या घराण्याची राजधानी कोणती होती? जी महाराष्ट्रामध्ये आमची राजधानी होती ना ती. तर राजा सिमुक हा सातवाहनांचा संस्थापक होता आणि राजधानी होती प्रतिष्ठान. आणि प्रतिष्ठान म्हणजे सध्याचं पैठण, ज्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी आहे आणि ज्या महाराजांनी आपल्याला गारुडे,
भारुडे, सॉरी गारुडे नाही, सॉरी हा, ज्या महाराजांची भारुडे आपल्याकडे, भारुडासाठी प्रसिद्ध असणारे जे महाराज होते आपले, ते संत एकनाथ महाराज यांची समाधी ही पैठणला आहे आणि तेच राजधानीचं स्थळ होतं कोणाचं, सातवाहन घराण्यांचं. पूर्वीचं त्याचं नाव काय होतं, प्रतिष्ठान असं त्याचं नाव होतं. ज्यावेळेस आम्ही पैठणला जातो त्यावेळेस जायकवाडी प्रकल्प आम्हाला आठवतो आणि या जायकवाडी प्रकल्पाचंच नाव आहे मित्रांनो काय, नाथसागर. खूप छान नाथसागर आहे मित्रांनो, बघून घ्या एकदा, मस्त आहे, एक नंबरचं. चला 18 जोड्या लावल्या व्यवस्थित. 19ला जो फैयान आला होता त्या फैयानानं भारतामधल्या जे सुप्रसिद्ध एक शिक्षण केंद्र होतं पूर्वीचं तक्षशिला, त्या तक्षशिला नावाच्या शिक्षण केंद्राला भेट दिली होती. आता प्रश्न क्रमांक 20 मध्ये मित्रांनो जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा त्या 20 मध्ये बघा का चुकीचं ते बघा आपण. 20 मध्ये काही बौद्ध धर्मातील त्रिपिटकाबद्दल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय सत्तू पिटक म्हणून दिले आपण पर्यायामध्ये, आणि ब पर्यायामध्ये आपण दिलेलं आहे काय, विनय पटक, विनय पिटक. आणि ते काय असतं ते दिले, सत्तू पिटकामध्ये आपण संघातील जीवन असं दिलेलं आहे मित्रांनो. आणि विनय पटक मध्ये दिले आहे आपण गौतम बुद्धांची वचने एकत्र. मग हे दोन्ही जे विधान मित्रांनो ठरलेले आहेत ते दोन्ही विधान आपल्या बाबतीमध्ये कशी ठरलेली आहेत, चुकीची ठरलेली आहेत. मग याचा अर्थ या सत्तू पिटक मध्ये संघातील जीवन नसून सत्तू पिटक कशाचं वर्णन करतं, गौतम बुद्धाच्या एकत्रित वचनांचं संग्रह ते आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा विनय पटक बद्दल बघणार आहात ते विनय पिटक मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, संघातील जीवन दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सत्तू पिटक गौतम बुद्धाची एकत्र वचने आणि विनय पिटक संघातील जीवन हे ते बरोबर असल्यामुळं तुमचं फक्त क हे बरोबर ठरलेलं आहे तिथे. ओके, चला प्रश्न क्रमांक 21 मध्ये जेव्हा आपण येणार आहोत तेव्हा प्रश्न क्रमांक 21 आणि त्या प्रश्न क्रमांक 21 मध्ये आपण दोन व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये अ आणि ब असे दोन स्टेटमेंट आणि त्या अ मध्ये ह्यूम नावाचे व्यक्ती आहेत जे सगळेच ओळखतात आणि दुसऱ्यामध्ये दिनशा वाचा नावाचा एक व्यक्तिमत्व आहे. आणि इथे देत असताना त्यांच्या बाबतीमध्ये काय दिले मित्रांनो, हा तर त्यांच्या बाबतीमध्ये ह्यूमच्या पुढे दिले राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव म्हणून आणि आपण दिनशा वाचा यांना राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस असं दिलेलं आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस असं तिथं आपण दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण राष्ट्रीय काँग्रेस बद्दल बघतो तेव्हा सगळ्यांनाच माहित आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती ते 1885 ला आणि ते कोणाच्या माध्यमातून झाली होती किंवा ते ह्यूम यांनीच त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. एका इंग्रज अधिकाऱ्यांनीच प्रोत्साहन दिलं. 1895 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. मग हे दोन्ही विधान आपल्या इथं चुकीचे ठरलेले आहेत. आता ती बरोबर कधी असतील, जेव्हा ह्यूमच्या बाबतीमध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस होते. कोण, तुमचे जे ह्यूम आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि जे दिनशा वाचा आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव दिनशा वाचा आणि ह्यूम जे आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस होते. याच्यामुळे ते तुमचे दोन्ही विधान काय ठरलेले आहेत मित्रांनो, चुकीची ठरलेली आहेत. क्लिअर. चला पुढचा प्रश्न क्रमांक किती आहे मग आता पुढचा प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आणि प्रश्न क्रमांक पुढचा बघत असताना प्रश्न क्रमांक आहे पुढचा 22वा, तो पण राष्ट्रीय काँग्रेसच्याच बाबतीमध्ये आलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये फक्त अयोग्य आहे, विधान ब बी तुमचं चुकीचं दिलेलं आहे आणि क बी चुकीचं दिलेलं आहे. मग चुकीचं का, तर फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन उषा मेहता यांनी केलं नव्हतं. तर त्या उषा मेहता या ऐवजी त्या ठिकाणी उषा मेहताच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते, प्रेमा कंटक असायला पाहिजे होते, तर ते बरोबर ठरलं असतं. म्हणून ते चुकीचं आहे. आणि याच अधिवेशनामध्ये भारतीय किसान सभेचं इथे पहिले अधिवेशन झालेलं आहे असं म्हणून दिलं होतं.
तर ते NG रंगा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं अधिवेशन झालं होतं. जर तिथं दुसरं दिलं असतं तर हे विधान दोन्ही बरोबर ठरले असते. इथे देताना उषा मेहता दिलं म्हणून ते चुकीचं, पहिलं दिलं म्हणून ते चुकीचं. ज्यावेळेस आम्ही या 1936च्या या फैजपूर अधिवेशनाबाबत बोलू त्यावेळेस हे पहिलं ग्रामीण भागातील अधिवेशन होतं. याचे अध्यक्ष जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू हे यांनी त्यांचं अध्यक्षपद भूषवलं होतं. या ठिकाणी जे मंडप सजवायचं काम केलं होतं ते यंदे गुरुजी आणि त्यांचा संघ यांनी मंडप सजवायचं काम केलं होतं. इथे स्त्रियांना प्रशिक्षण प्रेमा कंटक यांनी दिलं होतं. याच ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस किसान सभेचं दुसरं अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं तर NG रंगा हे त्याचे इथे अध्यक्ष होते. तर याच्या बाबतीमध्ये हे तुमचं अधिवेशन होतं. याच्यातले जे विधान होते ते क्लिअर करून घ्या. ओके, चला प्रश्न पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 24 मध्ये चाफेकर क्लबची काही संबंधित व्यक्ती देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त ब व ड बरोबर आहे. तर अ हनुमंतराव कुलकर्णी सगळ्यांनाच माहित आहे. हनुमंतराव कुलकर्णी हे व्यक्तिमत्व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ कोल्हापूरशी संबंधित आहे. आणि केडबा पवार हे व्यक्ती जपानला बॉम्ब तंत्र शिकण्यासाठी गेलेले एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. आणि बळवंत फडके उमाजी नाईक यांचा तर चापेकर क्लबशी संबंध येणारच नाही, कारण ते चापेकर बंधूच्या अगोदरचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे तो विषय मिटला. ब आणि ड हे त्याचं फक्त योग्य उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 25 आणि प्रश्न क्रमांक 25 मध्ये फक्त क चूक दिलेला आहे. क इथे जे आहे ते भुर्ज, पहिलं जे भुर्जपत्र होते त्या भुर्जपत्रेच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये जे भुर्जपत्रे असतात इतिहासाची लिखित साधने, त्या इतिहासाच्या लिखित साधनामधला जो भुर्जपत्र आहे त्या भुर्जपत्र आपण इथे पर्याय देताना कुठे सापडतो? भुर्ज नावाचा वनस्पती दिले मित्रांनो, सिक्कीम या ठिकाणी. पण सिक्कीमला सापडत नाही तर तो सापडतो जम्मू काश्मीरला. म्हणजे सिक्कीम या ऐवजी तिथे काय असायला पाहिजे होते? जम्मू काश्मीर असायला पाहिजे होते. त्याच्यामुळे ते क विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. क्लिअर मित्रांनो? चला पुढचा प्रश्न क्रमांक 26 ला जोड्या लावा आहेत. व्यवस्थित जोड्या लावून घ्यायच्या, नो टेन्शन. 27 मध्ये सुद्धा एक विधान आहे, तर ते मीराबेन यांचं विधान आहे. मीराबेन कोण आहेत ते तुम्ही बघून घ्या. प्रश्न क्रमांक 28 मध्ये कोणाचा सहभाग नव्हता म्हटले? 1857च्या उठावात पुढीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता असा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, भोसले घराण्याची राणी बाकाबाई नागपूरची एकनिष्ठ राहिली होती इंग्रजांची. इथे सावंतवादी जे रामजी शिरसाट यांनी तर हिरिरीनं भाग घेतला होता. ते त्या 1857च्या उठावामध्ये होते, त्याच्यामुळे ते ब सोडलं तर बाकीच्या दिलेल्या सर्व विधानामधले व्यक्ती त्या 1857च्या उठावामध्ये सहभागी होते. 1857चा उठाव बघत असताना 1857च्या याच्यामध्ये हे कोण होतं कोण नाही, 1857च्या उठावाची कारणे काय होते, त्याच्यामध्ये नंतर 1857चे परिणाम काय होते, कारणामध्ये राजकीय काय कारणे होते, सामाजिक कारण काय होते, 1857च्या उठावाची पार्श्वभूमी काय होते, 1857चा उठाव होत असताना कोणत्या भागामध्ये कोणत्या व्यक्तीनं विशेष सहकार्य केलं, त्याच्याबद्दल सर्व गोष्टी तुम्हाला बघून घेणं महत्वाचं ठरतं. प्रश्न क्रमांक 29, नो टेन्शन. महात्मा गांधीजींनी 1932 ला ते हरिजन सुरू केलं होतं. 30 वर देव न मानणारा देव माणूस किंवा हॅमलेटचं विकार विलसित, त्या दोन्हीवरूनच आपल्याला त्याचं उत्तर योग्य कळता येतं. जे बुद्धिप्रमाण्यवादाशी सहमत असणारे व्यक्तिमत्व गोपाळ गणेश आगरकर, ज्यांनी स्वतःची प्रेतयात्रा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली असे व्यक्तिमत्व. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32 बघून घ्या मग आता. आणि प्रश्न क्रमांक 32 मध्ये ब व क हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये काही लेण्या दिल्यात. ब मध्ये एक चांभार लेणी नावाची एक लेणी देण्यात आली आहे मित्रांनो, आणि तुम्हाला क मध्ये भांडक लेणी देण्यात आलेली आहे. आणि ते स्थळ दिलेत बघा. आता चांभार लेणी चंद्रपूर मध्ये म्हणून दिलेली आहे तिथे देत असताना, आणि भांडक लेणी नाशिक मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे का चुकीचं ठरलं तर याचं कारणच असं आहे की ज्यावेळेस आम्ही या चांभार लेणी बद्दल बघतो ती नाशिक मध्ये आहे आणि भांडक लेणी जे आहे ते चंद्रपूर मध्ये आहे, म्हणून हे योग्य असायला पाहिजे होते, पण देत असताना इथं उलट दिलं. त्याच्यामुळं सदरील दोन विधाने तुमचे काय ठरलेले आहेत, इथे चुकीची ठरलेली आहेत. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मग पुढचा प्रश्न बघत असताना जोड्याला जे खसदरीचे उदाहरण, तर ब्रह्मपुत्रेच्या दरी जे आहे
ते खचदरी नाही, बाकीच्या सर्व खचदरी आहेत, म्हणून त्याचं योग्य उत्तर अकडा असेल. 34ला योग्य क्रमाने घाटाच्या जोड्या लावा. अजूनही बाकीचे जे घाट आहेत ते पूर्ण घाट बघून घ्या. घाटावर एकतरी प्रश्न हा राज्यसेवा असो किंवा कंबाईंड असो तिथे आधारित असतो. प्रश्न क्रमांक 35. तर प्रश्न क्रमांक 35 मध्ये तुम्हाला विधान जे आहे ते अबरोबर आहे आणि तुमचं जे ब आहे ते ब आणि क तुमचं विधान चुकीचं ठरले. ब मध्ये काय दिले, सह्याद्रीचा जो भाग आहे मित्रांनो ते आपण इथं देत असताना दिले की तो कोरड्या हवामानाचा कोरडे हवामान विभाग आहे म्हणून दिले. आणि तुमचा देश अर्थातच देश म्हणजेच काय, महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार जे आहे ते मित्रांनो तो अतिवृष्टीचा भाग आहे म्हणून दिले. हे सगळ्यांना सहज समजून येईल. कोरड्या हवामानाचा प्रदेश हे महाराष्ट्र पठार असायला पाहिजे होते आणि अतिवृष्टीचा जो भाग आहे तो सह्याद्री पर्वत असायला पाहिजे होते, म्हणजे खालचं वरी आणि वरचं खाली असायला पाहिजे होते. याच्यामुळे दिलेले दोन्ही विधान चुकीचे ठरतात आणि फक्त अ हे तुमचं बरोबर ठरते. 36 मध्ये कांचनगंगा, 37 मध्ये योग्य प्रमाणात ते क्रम लावायचा, 38 मध्ये नो टेन्शन, एकाच अक्षरावर मुंबई नांदेड आहेत. प्रश्न क्रमांक 39 मध्ये परत एकदा तुम्हाला सूचना देऊ इच्छितो मित्रांनो, नकाशा वाचन आणि नकाशाचा अभ्यास हा तुमचा योग्य प्रकारे असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही योग्य प्रकारे नकाशाचं वाचन कराल, नकाशे बघाल, त्यावेळेस असे प्रश्न सुटतात. म्हणून नांदेडच्या जिल्ह्याच्या भोवतालचे जे जिल्हे आहेत ते पर्याय क्रमांक क म्हणजे लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ हे जिल्हे असल्यामुळे त्याचं योग्य उत्तर ते असेल. तर बघा प्रश्न क्रमांक 40 मध्ये मित्रांनो तुम्हाला आधी एक मी ट्रिक देतो, व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये काय मला सांगायचे ते. आता पाठ करून ठेवा, याच्या अगोदर एकदा दिली मी ते. वि न सा ता सा गो ह ही म आणि क्रू. हे बघा, एक मिनिट मित्रांनो. तर हा इथे आपण जे दिलेलं आहे ते काय असेल, व्यवस्थित जर त्याला तुम्ही जर बघून घेतलात तर इथे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होऊन जातात. ओके, तर आता इथे आपल्याला काय सांगायचं मित्रांनो, हे बघा, वी म्हणजे विंध्य पर्वत, हे न म्हणजे नर्मदा नदी. आता 6 दोन ठिकाणी आहे, सातमाळा, अजिंठा, सातपुडा. तर इथला जो आहे ते हा सातपुडा पर्वत असेल. का म्हणजे तापी नदी असेल. हे इथे असेल सातमाळा अजिंठाचं डोंगर, हे गोदावरी असेल, हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा असतील, हे भीमा नदी असेल, हे महादेव डोंगररांगा असतील आणि सगळ्यात शेवटी कृष्णा नदी असेल. आता प्रश्नामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर प्रश्नामध्ये सातपुडा दोन भागात बऱ्हाणपूर खिंडीमुळे विभागला, एकदम बरोबर आहे. बऱ्हाणपूरची खिंड आहे आणि त्याच्यामध्ये ते सातपुडा जो पर्वत आहे ना तुमचा, कुठे आहे तो सातपुडा, हा या सातपुडा पर्वताचा ज्यावेळेस या दोन भागामध्ये असं विभाजन झालंय त्यावेळेस इथे बऱ्हाणपूरची खिंड आहे. आणि या बऱ्हाणपुराच्या खिंडीमुळे हा इकडचा भाग आणि इकडचा भाग वेगळा झालाय. योग्य विधान आहे ते तुमचं. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांगेतील अस्तंबा हे शिखर सर्वात उंच आहे. याच्यामध्ये अस्तंबा नावाचं एक शिखर आहे ते सगळ्यात उंच आहे, तेही तुमचं बरोबर आहे. आणि आता देत असताना तिसरे विधान, सातपुडा पर्वताच्या उत्तरेला तापी नदी आहे. मित्रांनो हा जो क्रम आहे तुम्हाला जे हे विन साता सागोह पाठ करायचे मित्रांनो, ते विन साता सागोह हे तुमचं इकडचा जो भाग आहे तो उत्तरेकडला भाग आहे आणि हा इकडचा जो भाग आहे तुमचा तो दक्षिण भाग आहे. कारण गोदावरी नदी कोणत्या भागात आहे, दक्षिण मध्येच आहे ना, त्याच्यामुळं. मग ज्यावेळेस आम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो, इथं आपल्याला सांगण्यात आलंय की सातपुडा पर्वताच्या ठीक आहे उत्तरेला उत्तरेला कोणती नदी आहे मग मित्रांनो, उत्तरेला नर्मदा नदी आहे. तुमच्या प्रश्नामध्ये काय दिली, तापी. मग तापी कुठे आहे, दक्षिणेला आहे, असायला पाहिजे दक्षिणेला, पर्याय दिले उत्तरेला. इथे जर बघितलात तर नर्मदा नदी असं असायला पाहिजे होते, ते नसल्यामुळं ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. आणि इथे योग्य उत्तर आले अ व ब बरोबर आणि फक्त क चूक. क्लिअर मित्रांनो, हे विन साता सागो भीम कृष्ण काय आहे कळालं. मग हे व्यवस्थित पाठ करून ठेवा, याच्यावर तुम्हाला राज्यसेवा असो किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये आलेला प्रश्न नंतर
चुकणार नाही. क्लिअर? मग चला पुढच्या प्रश्नावर जाऊ मित्रांनो. आता पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सार्वजनिक कर्ज धोरणात सोपा आहे. चला, आरबीआय ची कार्याबद्दलचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये क चुकीचं दिलंय. क मध्ये आपण दिलंय की पत पैसा निर्माण करणे. या दोन गोष्टी मित्रांनो व्यवस्थितच लक्षात ठेवायच्या. एक पत नियंत्रण करणे. जेव्हा केव्हा प्रश्न येईल तेव्हा लक्षात ठेवायचं हे व्यापारी बँकाचं कार्य आहे आणि हे आरबीआयचं कार्य आहे. मग इथे क मध्ये पत पैसा निर्माण करणे आरबीआयचं कार्य दिले तर ते कोणाचं आहे? व्यापारी बँकेचं आहे. आरबीआयचं नसल्यामुळे क तुमचं तिथे विधान चुकीचं ठरलेलं आहे. क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघा. मग प्रश्न क्रमांक 42 आणि प्रश्न क्रमांक 42 मध्ये तुम्हाला विधान अ चुकीचं आहे फक्त तिथं. आणि देताना स्टेटमेंट काय दिले 42 मध्ये मित्रांनो की सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश कोणता आहे? रशिया. आरकेसी बाबा लक्षात ठेवायचं. काय क्षेत्रफळाने ही बाबा लिहित असताना इकून लिहायचं. बाबा उलट लिहायचं, आरकेसी इकडून लिहायचं. हे आरकेसी जे बाबा आहे ना ते लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळाने भारतामध्ये असलेले क्रमाने हे देश आहेत मित्रांनो तुमची. त्याच्यामध्ये क्षेत्रफळाने रशिया सर्वात मोठा आहे. क्षेत्रफळाने सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश लोकसंख्येतही पहिल्याच क्रमांकावर आहे. लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? मग चीन. तुम्हाला इथे देताना काय दिले? रशिया. रशिया नसून ते चीन असायला पाहिजे होते म्हणून ते स्टेटमेंट अ चुकीचं आहे. बाकी दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. नो टेन्शन. प्रश्न क्रमांक पुढचा 43 मध्ये नो टेन्शन. प्रश्न क्रमांक ज्यावेळेस तुम्ही 44 बघणार आहोत मित्रांनो त्या प्रश्न क्रमांक 44 मध्ये एक क नावाचे एक स्टेटमेंट आहे ते म्हणजे विदेशी मदत. आणि इथे काय प्रश्न विचारलाय? सरकारची थकीत देयता नाही. विद्यार्थी मित्रांनो विदेशी मदत आपण जर मागितली आणि ते जर आपण थकवून ठेवलं तर परत आपल्याला विदेश म्हणजे बाहेरचे देश मदत करतील का? म्हणून विदेशी मदत ही थकीत देयता नसेल. ओके. त्याच्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एक अतिशय महत्वाचा आपल्याकडे ज्यांना आपण थिंक टँक म्हणून ओळखतो तो 45वा तो आहे नीती आयोगावरला. नीती आयोग. नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं त्या नीती आयोगाचं लॉंग फॉर्म आहे आणि त्याची स्थापना 1 जानेवारी 2015 ला झाली. आणि कशाची जागा घेतली तर त्याने जागा घेतली नियोजन आयोगाची. जो नियोजन आयोग तुमचा 15 मार्च 1950 ला स्थापन झाला होता त्या नियोजन आयोगाची स्थापना यांनी घेतली. त्याच्या बाबतीत स्टेटमेंट मध्ये थिंक टँक विचार गट आहे. बरोबर आहे. पदसिद्धाध्यक्ष पंतप्रधान असतात आणि याच्यामध्ये जे उपाध्यक्ष आहेत त्या उपाध्यक्षाची निवड इथं देताना काय दिले आपण? राष्ट्रपतीकडून केली जाते. तर ते विधान चुकीचं आहे मित्रांनो. याची जे निवड आहे ते कोणाकडून केली जाते? पंतप्रधानाकडून केली जाते. म्हणून ते विधान तुमचं चुकीचं आहे. अलीकडचे जे उपाध्यक्ष एक नवीन उपाध्यक्ष झालेत तर ते नवीन उपाध्यक्षांचं नाव काय आहे ते तुम्ही बघून घेणे. क्लिअर? ओके. चला प्रश्न क्रमांक 45 झाला. 47 ची व्याख्या होती. नो टेन्शन. प्रश्न क्रमांक 48 मध्ये अंतिम उपभोग खर्च काय? तर ब विधान तुमचं चुकीचं ठरलंय. तर त्या टाकाऊ नाही. तिथे तुम्हाला ब विधानामध्ये काय दिले मित्रांनो की कुटुंबाने केलेला टाकाऊ वस्तूवरील खर्च. तर टिकाऊ वस्तूवरील खर्च म्हणलं तर अंतिम उपभोग खर्च असतो. आल्या वस्तू फेकून दिल्या अंतिम उपभोग खर्च. उपभोगच घेतला नाही तर अंतिम कसा होईल? त्याच्यामुळे टिकाऊ असा असायला पाहिजे होते, टाकाऊ नाही. क्लिअर? प्रश्न क्रमांक 39 वरीलपैकी 49 सर्व वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 50 बघा. आणि प्रश्न क्रमांक 50 मध्ये एक आयोग विचारलाय आणि तो आयोग आहे कोणता आयोग? पंच आयोग. केंद्र राज्य संबंधामध्ये असलेला पंच आयोग. आणि दुसरा एक आयोग तुम्हाला पाठच करून ठेवायचा मित्रांनो तो कोणता? सरकारी आयोग. सरकारी आयोग आणि पंच आयोग याच्यावर नेहमी प्रश्न येतात. अ स्टेटमेंट चुकीचं आहे. या आयोगाच्या स्थापनेवरलं स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते इथं चुकीचं दिलंय. आपण देत असताना काय दिले? 2010. तर 2010 नाही तर त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे काय? 2007. म्हणून ते स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 51 मार्गदर्शक तत्वाबाबत आहे. जे आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये फक्त ब हे अयोग्य विधान आहे म्हणे. काय तर मार्गदर्शक तत्वाचा उपभोग कायद्याची घटनात्मक वैधता ठरवण्यासाठी न्यायालयांना होत नाही. तर मित्रांनो
जर घटनात्मक वैधता तपासण्यासाठी त्याचा उपयोग होत नसेल तर आपल्या कामालाच कशाला पाहिजे होती, गरज नव्हती, आपण काढून टाकले असते, ते ठेवलेच नसते. तर त्याचा होतो असा असायला पाहिजे होते, होत नाही असं म्हणता येत नाही, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 52 आणि त्या प्रश्न क्रमांक 52 मध्ये राज्यपालाबद्दल स्टेटमेंट आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरलेलं आहे मित्रांनो. का तर त्याच्या बाबतीमध्ये बघा क आणि ड बरोबर आहे, नो टेन्शन. घटनेच्या भाग 5 नाही तर राज्यपाल हा घटनेच्या भाग 6 मध्ये आहे, तिथं 5 दिले म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरते. 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल असतो असं घटनेत नमूद नव्हतं मित्रांनो. तर आपल्याकडे 1956 7वी घटना दुरुस्ती झाली आणि या 1956च्या 7व्या घटना दुरुस्तीने अशी तरतूद करण्यात आली होती, मूळ घटनेत नव्हती, म्हणून हे दोन्ही विधान तुमचे काय ठरले आहेत, विधान चुकीचे ठरले आहेत. क्लिअर. चला प्रश्न क्रमांक 53 मध्ये 73वी घटना दुरुस्ती बाबतीत विधान आहेत मित्रांनो. 2 घटना दुरुस्त्या तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. 73वी म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्था, आणि 74 म्हटलं की त्याला आपण काय म्हणू, नागरी संस्था, नागरी स्वराज्य संस्था. मग ग्रामपंचायत वगैरे इकडे येणार आणि महानगरपालिका नगरपालिका वगैरे इकडे येणार. इथं काय म्हटलंय, लागू पडणारे योग्य पर्यावरण अ व ब लागू पडते म्हणे. नगरपालिकेच्या कामाचे विषय 18 असतात म्हणे मित्रांनो. नाही, नगरपालिका हो, नगरपालिकांच्या कामाचे विषय जरी 18 असतील तरी सुद्धा नगरपालिका हाच विषय कुठे येतो, 74व्या घटना दुरुस्तीमध्ये येतो, म्हणून ते तुमचं चुकीचं ठरलं. नवीन भाग 9A समाविष्ट करण्यात आला, तर 73व्या नाही तर नवीन भाग 9A जो आहे तो शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये होता, म्हणून ते तुमचे दोन्ही विधान काय ठरलेत, खालचे चुकीचे ठरलेत. आता प्रश्न क्रमांक पुढचा हे बघा, प्रश्न क्रमांक 54 आणि 54 मध्ये घटनेच्या प्राथमिक माहितीवरचा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला अ आणि ब हे विधान दोन चुकीचे असल्यामुळे त्या दोन विधानाबद्दल बघू. क आणि ड मध्ये नो टेन्शन आहे. 9 डिसेंबर 1946 ला जे घटना समितीचं पहिलं अधिवेशन भरलं ते राजेंद्र प्रसाद दिले तिथं, तर ते चुकीचं आहे. सत्येंद्रनाथ सिन्हा, तर ते सत्येंद्रनाथ सिन्हा असायला पाहिजे होते, तिथं राजेंद्र प्रसाद दिलं, म्हणून ते विधान चुकीचं ठरलंय. ब मध्ये घटना समितीची निशाणी बद्दलचा प्रश्न आहे आणि ती घटना समितीची निशाणी काय होती मित्रांनो, हत्ती होती, तर वाघ असं दिलेलं होतं, म्हणून ते दोन विधान तुमचे चुकीचे ठरलेले होते. 55 मध्ये व्यवस्थित बघा काय तुम्हाला विचारलं होतं, काय आलं ते त्याचं योग्य उत्तर, हे कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया आहे. 56 मध्ये तुमचं जे दुसरं स्टेटमेंट आहे मित्रांनो ब, ते चुकीचं आहे. 56 मध्ये प्रश्न आहे VVPAT बद्दल, तर याचं लॉंग फॉर्म काय होतं ते तिथे दिले बघा, वोटर व्हेरीफायबल ऑडिट ट्रेल. म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान करणार त्याच्यानंतर 7 सेकंदानंतर आपल्या मतदानाचं व्हेरिफिकेशन होणार आणि एक कागद बाहेर येणार, त्याच्या बाबतीमधला हा प्रश्न होता. त्याच्यामध्ये या प्रणालीचा वापर 2013 ला झाला, पण पहिल्यांदा नागालँड मध्ये झाला होता आणि नागालँड मध्ये नोक्सेन या ठिकाणी झाला होता. आणि इथं आपण काय दिले मित्रांनो, गोवा विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्यामुळं फक्त अयोग्य आणि ब तुमचं अयोग्य ठरण्यात आलेलं आहे. 100वी घटना दुरुस्ती सगळ्यांनाच माहित आहे, भारत आणि बांगलादेशचा सीमा स्थानांतरांचा प्रश्न होता तो. प्रश्न क्रमांक 58 मध्ये बघा, इथे वरीलपैकी सर्व चूक देण्यात आलेला आहे, म्हणजे आपल्याला तिन्ही स्टेटमेंट काय होते आणि का चूक ते बघावं लागेल. राष्ट्रपतीच्या निवडीबाबत विवादाचा निर्णय संसदेत लावला जातो. संसदेत कुठलाही निर्णय लावला जात नाही. राष्ट्रपतीच्या निवडी बाबतीत जर काही वाद झालाच तर तो कुठे मिटवला जातो, सर्वोच्च न्यायालयामध्ये मिटवला जातो, म्हणून ते सर्वोच्च न्यायालय असायला पाहिजे होते, नाही, म्हणून ते विधान चुकीचं आहे. निर्वाचन कर पूर्ण होते या कारणास्तव राष्ट्रपतीच्या निवडणुका आव्हान देता येते, इथे येत नाही असं दिले, त्याच्यामुळे ते विधान चुकीचं ठरले. आणि सर्वोच्च न्यायालयाने समजा जर ती कृती अयोग्य होती म्हणून ते राष्ट्रपती पद रद्द केलं तर त्याने त्या आधी केलेल्या कृत्या
किंवा जे काही कार्य केलं असेल ते रद्द होत नाही, इथे रद्द होते म्हणून दिले, म्हणून ते तिन्ही विधान अशा पद्धतीने ते चुकीचे ठरले होते. ओके, चला प्रश्न क्रमांक 59, 60, 61, 62 नो टेन्शन, व्यवस्थित बघून घ्या त्या प्रश्नांना, सोपे आहेत प्रश्न ते. प्रश्न क्रमांक 63 मध्ये वरीलपैकी सर्व बरोबर असल्यामुळे नो टेन्शन, 64 नो टेन्शन, 65 मध्ये योग्य प्रमाणे जोड्या लावा. प्रश्न क्रमांक 66, आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न क्रमांक 66 बघणार आहात त्या 66 मध्ये ड नावाचा पर्याय दिलाय आणि तो ड पर्याय हरित निवास वायू. आणि तुम्हाला विचारलं इथं की हवामान बदलाची पुढीलपैकी कोणती नैसर्गिक कारणे आहेत, तर हरित निवास वायू म्हणजे जे हरितगृह परिणामाचे उदाहरणामध्ये CO2 वायू असेल, पाण्याची वाफ असेल किंवा क्लोरोफ्लोरो कार्बन असेल, हे जे वायू आहेत मित्रांनो, हे वायू निसर्ग, ठीक आहे, निसर्गामध्ये जरी येत असतील, नैसर्गिक कारणामध्ये सांगता येत नाही का, तर हे मानवी कारण आहे. हे वायू निर्माण करण्यासाठी, हा, हे वायू जे निर्माण करतोय ते मानवाच्या काही कृतीमुळे निर्माण होत आहेत, त्याच्यामुळे त्याला नैसर्गिक कारण म्हणता येत नाही, मानवी कारण म्हणावं लागतं, म्हणून ते विधान तुमचे चुकीचे ठरलेले आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 67 मध्ये बघा, आता इथे काही गोष्टी दिल्यात, त्याच्यामध्ये बघा इथे दिलंय सौर ऊर्जा, पुढे दिले वायू जल मृदा, हे अ मध्ये दिलेले आहेत. आणि ब मध्ये काय दिले बघा, वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव. हा जर प्रश्न चुकला तर आपण खूप दारिद्र्य रेषेखाली आहोत म्हणून समजायचं. हा प्रश्न चुकायला नाही पाहिजे मित्रांनो, प्रश्न चुकण्यासारखा नाही, सहज सांगता येते. आता हे जैविक म्हणजे सजीव कोणते येतो यातले, खालचे, म्हणून हे जैविक घटक असणार, आणि निर्जीव वस्तू जे आहे त्याला अजैविक घटक म्हणावं लागेल. पण इथे देत असताना चुकीचं दिलं, म्हणून हे दोन असं असतं तर बरोबर झालं असतं, म्हणून ते दोन्ही विधान तुमचे चुकीची ठरलेले आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 68, जागतिक आरोग्य संघटना त्यांनी केलेली ते व्याख्या होती. 70 मध्ये जे तुमचं लिंप होतं ते हानिकारक पदार्थांचं वन, लिंप म्हणजे लसिकाबद्दल, म्हणजे आता विज्ञान सुरू झाले मित्रांनो, आणि इथे तुम्हाला लसिका, या लिंप बाबतचा एक प्रश्न तुम्हाला इथे विचारण्यात आलाय. दोन्ही अयोग्य आहेत मित्रांनो. इथे का अयोग्य आहेत, तर याच्यामध्ये आरबीसीचं जे प्रमाण असतं ते खूप कमी प्रमाण असतं या लिंप मध्ये. WBC आणि आरबीसी याच्यामध्ये WBCचं जास्त प्रमाण असतं मित्रांनो, आणि आरबीसीचं कमी प्रमाण असतं. मग इथे काय दिले, रक्त अधिक आरबीसी. आता आरबीसीचं कमी प्रमाण म्हणलं अधिक कसं म्हणता येईल, म्हणून त्याला रक्त, हा, रक्त वजा आरबीसी असं असायला पाहिजे होते तिथे. आणि रक्त वजा डब्ल्यूबीसीचं जास्त प्रमाण आहे, म्हणून रक्त अधिक WBC असं असायला पाहिजे होते. बघा परत एकदा, रक्त वजा आरबीसी आणि रक्त अधिक WBC असं असतं तर ते बरोबर ठरलं असतं. असं नसल्यामुळे ते दोन्ही विधान तुमचे काय ठरलेत, चुकीचे ठरलेत. 71, त्वक शोषण म्हणजे त्वचेद्वारे शोषण करणारे प्राणी विचारले, तेही बरोबर आहे तुमचं. 72 मध्ये जोड्या लावायच्या जे की प्रजननाच्या संदर्भातले आहेत. प्रजननाच्या संदर्भात बघत असताना म्हणजे एक पेशीय प्रजनन काय असतं, बहुपेशीय काय असतं, सगळं बघून घ्या. टॅक्सॉनॉमिक ही जी आहे ते कॅन्डॉलची संज्ञा आहे, सगळ्यांना पाठ झाले. मग पंचवर्ग पद्धती बघा, नैसर्गिक पद्धती बघा, सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित पाठ करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 75 मध्ये गणितीय असल्यामुळं कसा आहे, एखादी प्रश्न गणितीय येतो आणि ते जर आपल्याला व्यवस्थित सोडवता येत नसेल तर सोडून दिलेला बराच असेल तो आपल्याला. ओके, प्रश्न क्रमांक 76 मध्ये व्यवस्थित बघायचं की ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो, हा, त्यावेळेस तो प्रश्न आपल्या कानाच्या हाडाबद्दलचा आहे. ते प्रश्न क्रमांक
76 आहे. तुम्हाला विचारताना बाहेरून आत का आतून बाहेर विचारलाय हे व्यवस्थित बघून घ्या अगोदर. आणि जर असा असेल तर MIS म्हणायचं, मिस. काय लक्षात ठेवायचं? मिस लक्षात ठेवायचं. पण कुठून? बाहेरून आतमध्ये. बाहेरून आतमध्ये जात असताना पहिल्यांदा मिसलाच भेटावं लागतं, लक्षात ठेवायचं. कसं? बाहेरून आतमध्ये जाताना पहिल्यांदा मिसला भेटायचं आणि नंतर मध्ये द्यायचं, म्हणून मिस म्हणजे बाहेरून आत हा त्यांचा योग्य क्रम असेल. ओके, क्लिअर. चला, प्रश्न क्रमांक 77 मध्ये जे किरणोत्सारी पदार्थ आहेत अल्फा, गॅमा, बीटा, त्याच्याबद्दल आपण अल्फा किरणाबाबतचा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 77 अल्फा किरण. आणि याच्यामध्ये ब विधान चुकीचं आहे. तर मित्रांनो, इथे जे दिले ना, अणुअंक 4 ने अणुवस्तुमांक 2 ने वाढतं, तर इथं असं असायला पाहिजे होते, अणुअंक 2 ने व अणुवस्तुमानांक 4 ने वाढते. अगोदर हा प्रश्न आलेला आहे. हे असं असेल तर ते योग्य ठरलं असतं, म्हणून ते चुकीचं आहे. बाकी सगळे बरोबर आहेत तुमचे मित्रांनो. आता इथं त्या स्टेटमेंट ब बाबतीमध्ये जर हाच प्रश्न स्टेटमेंट ब जर आपण गॅमा किरणांच्या बाबतीमध्ये करायला गेलो तर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, लक्षात ठेवायचं. जसं अल्फा किरणांचं विचारलं तसं गॅमा किरणांचं विचारू शकतात. तसंच जर तुम्हाला बीटा किरणांचं विचारलं तर इथं बीटा नाही, बीटा कोणत्या किरणाबाबतीत? जर बीटा किरणांबाबतीत विचारलं तर इथे मात्र अणुअंक 1 ने वाढतो, फक्त अणुअंक 1 ने वाढतो आणि अणुवस्तुमानांक कुठलाही बदल होत नाही, हे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. धातूची गुणधर्म वरीलपैकी सर्व योग्य आहेत, पाठच होऊन गेले सगळ्यांना. धमनी काठिण्यता जो आहे ना, तो रोग जो आहे तो धमन्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे होते. घटना समितीबद्दल वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. आता प्रश्न क्रमांक 81 वर या. प्रश्न क्रमांक 81 मध्ये परत तुम्हाला राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबद्दलचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये अयोग्य पर्याय निवडा असं दिलेलं आहे मित्रांनो. तर जो सर्व कामगारांना किमान वेतनाची हमी देतो, तर किमान वेतन कायदा 1948 नुसार किमान वेतनाची हमी दिली जाते. किमान वेतनाची हमी हे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नाही, तर स्त्री आणि पुरुषांना सारखे वेतन देणे हे आहे. पण किमान वेतन कुठेही तिथे उल्लेख केलेला नसल्यामुळे विधान अ हे तुमचं चुकीचं आहे. ओके, मार्गदर्शक तत्वांनाच कायद्या 1935च्या कायद्याच्या सूचनांची साधने असं सुद्धा म्हटलं जाते, ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 82 मध्ये कोणती समिती नाही? तर 3ची महिला सबलीकरण संसदीय मंच नाही, ती एक समिती म्हणून 1997 ला स्थापन झाला होता, परंतु समिती म्हणून नाही. ओके, क्लिअर. प्रश्न क्रमांक 83 83 याच्यामध्ये तर योग्य वरीलपैकी एकही योग्य नाही असं त्याचं हे दिलेलं आहे. मंत्री परिषदला कलम 167 तो प्रश्न आहे. म्हणजे कलम 167 मुळात काय आहे? राज्यपालांना त्याला काय म्हणू आपण? राज्यपालांच्या बाबतीत राज्यपालांना म्हणण्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याला काय म्हणावं लागेल? राज्यपालांबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्य असं म्हणावं लागेल. हे सांगण्यासाठी कलम आहे, इथे दिले बघा. मंत्री परिषदेला राज्याच्या कामकाजाचा निर्णय राज्यपालांना कळविणे. तर ते मंत्री परिषदेला नाही तर ते मुख्यमंत्र्यांना असं असायला पाहिजे होते. राज्यपालांनी विचारल्या सर्व प्रश्नांची माहिती मंत्री परिषदेला नाही तर ते मुख्यमंत्र्यांना तसं असं पाहिजे होते. ते इथे मंत्रिमंडळ विचारलं एखादा विषय मंत्रिमंडळापुढे मुख्य, इथे म्हणजे मंत्रिमंडळाचा विषयच येत नाही, विषय येतो ते मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमधला असल्यामुळं म्हणून दिलेले तिन्ही स्टेटमेंट कलम 167 बाबतीत लागू पडत नाहीत, म्हणून ते तिन्ही चुकीचे ठरले आहेत. क्लिअर. 350B बद्दल
अयोग्य, हे 1 क्रमांकाचा अयोग्य आहे. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक विशेषाधिकार नियुक्त केला जात नाही. तर दारिद्र्य मोजण्याचे संख्यात्मक माप जे आहे ते वाय के अलग गटाने ते सांगितलेलं होतं, संख्यात्मक माप. क्लिअर. आता ज्यावेळेस तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नावर कुठलाही प्रश्न येतो त्या बाबतीत राष्ट्रीय उत्पन्नावरले प्रश्न व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. इथे तात्विक अडचण नाही असं दिलेलं आहे, ते दुहेरी गणनेची समस्या ही तात्विक अडचण नाही तुमची. आर्थिक वाढीचे कोणते वैशिष्ट्य नाही तर आर्थिक विकासाशिवाय शक्य होत नाही, ते त्याचं वैशिष्ट्य नाही. 88 मध्ये अचूक विधान दोन्ही आहेत म्हणून नो टेन्शन. 89 डायरेक्ट बघा, प्रश्न क्रमांक 89 आणि प्रश्न क्रमांक 89 मध्ये बिनचूक नसलेले म्हणजे बरोबर नसलेलं विधान ओळखा म्हटलंय आणि त्याच्यामध्ये ब जे विधान आहे ते बरोबर नाही म्हणे. या निर्देशांकाचा फेब्रुवारी 2015 पासून 2012 नाही तर बेस इयर हे 2011-12 आहे. काही जण म्हणतील 12 आहे ना, मग इथं सुद्धा मित्रांनो ज्यावेळेस आम्ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा आपला आर्थिक वर्ष काय 1 एप्रिल ते 31 मार्च. मग आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे इसवी सन येत असताना 2 वर्ष आले पाहिजे. इकडे 1 वर्ष इकडे 1 वर्ष आलं पाहिजे, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरते. क्लिअर. प्रश्न क्रमांक 90 आणि प्रश्न क्रमांक 90 मध्ये विधान ब हे तुमचं चुकीचं ठरलंय. तर इथे विधान ब मध्ये काय दिले, राइनोस्कोप. रायनोस्कोप हे कानाच्या तपासणीसाठी वापरले जात नाही, तर रायनोस्कोप हे नाकाच्या तपासणीसाठी वापरलं जातं, म्हणून ते स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. ओके. प्रथिनांचा कारखाना रायबोझोमला म्हणतात. चला, सोडियम हायड्रोक्लोराईड आहे त्याचं उत्तर. 93 मध्ये अणु हा शब्द डेमोक्रेटिस यांनी पहिल्यांदा वापरला दिला होता. महर्षी कनद यांनी अणूंना काय म्हटलं होतं बघा, त्यांच्याबद्दलची अणूच्या बाबतीमधले महर्षी कनदाचे असतील, रुदरफोर्ड डाल्टनचा अणु सिद्धांत, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या, त्याच्यावर प्रश्न असतोच मित्रांनो. 95 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. परत एकदा तुम्हाला सांगितलं की तुमचं नकाशा वाचन जर क्लिअर असेल तर असे प्रश्न चुकत नाहीत. प्रश्न क्रमांक 96 मध्ये तुम्हाला पूर्णतः नकाशा वाचनवरला प्रश्न दिलाय मित्रांनो. काय म्हणजे ज्यावेळेस तुमचं नकाशा वाचन स्ट्रॉंग असेल, तुम्ही जर व्यवस्थितपणे भारताचे नकाशे असो, महाराष्ट्राचे नकाशे असो किंवा जगाचे नकाशे असो, जर नकाशा वाचनाला, बरेच जण नकाशा वाचनाला महत्व देत नाहीत, परंतु अलीकडच्या काळामध्ये नकाशा वाचनवर एकतरी प्रश्न येतच आहे, त्याच्यामुळे नकाशा वाचन क्लिअर करा. तो दमन दीव व दादरा नगर हवेली यांचा नकाशा आहे. तेच प्रश्न का विचारला, तर अलीकडे दमन दीव दादरा नगर हवेली यांचं विलिनीकरण झालं आणि ते एकत्र आले, त्याच्यामुळे तोच नकाशा परीक्षेला आपण टाकलेला आहे. यदा कदाचित तशाच बाबतीमध्ये एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, म्हणून ते 97 मध्ये प्रजननाच्या संदर्भातले विधान आहेत, ते वरीलपैकी सर्व विधान काय आहेत मित्रांनो, एकदम बरोबर आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 98 मध्ये जरी बघितलात, हे बघा, प्रश्न क्रमांक 98च्या बाबतीमध्ये बघितला तरी विधान सर्व बरोबर येतात. प्रश्न क्रमांक 99च्या बाबतीमध्ये बघा, याच्यामध्ये निमसदाहरित अरण्य कुठे आढळतात म्हटले, तर कोकण व पश्चिम घाट. निमसदाहरित ही वन कोकण व पश्चिम घाटामध्ये आढळतात. सदाहरित वनांचा विचार केला तर इगतपुरी, सावंतवाडी या प्रदेशामध्ये सदाहरित वने आढळतात. आणि इथे मध्य महाराष्ट्राच्या डोंगररांगामध्ये जर बघितलं, मध्य महाराष्ट्रामध्ये ते त्याला आपण काय म्हणू, काटेरी वने आढळतात. आणि जे तुमचं चंद्रपूर, गडचिरोली आहे तिथे आल्लापल्लीची अरण्य आढळतात. आणि प्रश्न क्रमांक 100 वन लाईनर प्रश्न असल्यामुळे त्याचं योग्य उत्तर आहे कमलाबाई गरुड, हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपला आजचा हा प्रश्न पेपर नंबर आपण 4 जो होता तो महत्वाचे प्रश्न अनालिसिस केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता परत एकदा भेटू, जो पुढचा असेल आपला पेपर क्रमांक 5च्या स्पष्टीकरणामध्ये. तोपर्यंत तुमचा अभ्यास हा एकदम व्यवस्थित असू द्या, कुठल्याही प्रकारची शंका मनात न घेता योग्य टाइमवर योग्य वेळेवर ही तुमची परीक्षा होणारच. आणि सध्या GS ला असलेलं महत्व लक्षात घेता व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथेच थांबू आणि परत भेटू पेपर क्रमांक 5च्या विश्लेषणासह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.